नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आज आपण पाहत आहोत प्रतिमा आत्याचा फोटो हरवलेला असतो. घरातली प्रत्येक व्यक्ती घरात फोटो शोधत असतात आणि अर्जुनला तो फोटो शोधता शोधता सायलीच्या कपाटात सापडतो आणि मग तो सायलीला विचारू लागतो, सायली, हा फोटो इथे काय करत आहे? तू का आणलायस तो फोटो आणि त्याच्यावरती तू अशी ड्रॉइंग का केली आहेस? तुझ्या डोक्यातनं अजूनही ते खोळ गेलं नाही? ती बाई म्हणजे प्रतिमा आत्या होती असंच तू अजूनही विचार करत आहेस का? सायली मात्र तिचं चेहरा खाली करून उभी राहिलेली असते आणि तो तिला विचारतो, मान खाली घालून का उभे आहात? माझ्यासमोर माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. हा फोटो इथे काय करतोय? आणि मग तो पटकन दरवाजा बंद करतो जाऊन कोणी पाहण्याच्या आत. तेव्हा सायली त्याला सांगू लागते, मला पूर्णपणे खात्री आहे, त्या फोटोला मी नीट पाहिलं. हे बघा, तुम्हाला मी काय दाखवते. त्या फोटोला ती एक ओढणी आणते, त्या ओढणीने तो फोटो व्यवस्थित कव्हर करते आणि म्हणते, हा चेहरा तुम्ही नीट बघा, तुम्हालाही लक्षात येईल. ती बाई म्हणजे प्रतिमा आत्याच होती. माझ्या डोळ्यासमोरून तो चेहरा अजूनही जात नाही आणि मी पूर्णपणे खात्रीने सांगू शकते की तो फोटो म्हणजे ती प्रतिमा आत्याच होती. आणि त्या फोटोला मी नीट निरखूनही पाहिलं, मी सगळ्या प्रकारे तपासून पाहिलं आणि तुम्ही बघा, हा अर्धा चेहरा जसा दिसतो ना तसा सेम चेहरा त्या बाईचा दिसत होता आणि म्हणूनच मी तो फोटो इथे आणून स्वतःही करून पाहिलं. मला अजूनही खात्री आहे ती बाई म्हणजे प्रतिमा आत्या होती. आपल्याला आत्याला शोधायला हवं. तेव्हा तो म्हणतो, तुमच्या डोक्यात फरक पडलाय का? तुम्ही पाहिलं नाही का, आत्या हे जग सोडून गेली. तिचे DNA टेस्ट सगळं काही रविराज सरांकडे आहे आणि तुम्ही मात्र अजूनही त्याच गोष्टीवर ठाम आहेत. तेव्हा ती म्हणते, का कुणास ठाऊक, पण मला माहिती आहे ती बाई म्हणजे प्रतिमा आत्या होती आणि माझ्यासमोरून तो चेहरा आणि ते सगळं काही जातच नाही. मी अजूनही त्याच ठिकाणी अडकलेली आहे आणि मला आत्ता त्या गोष्टीचा शोध लावायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण तिकडे जायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपण दोघं तिकडे, तुला वाटतं मी तुझ्यासोबत येईन आणि हे सगळं आत्ताच्या आत्ता बंद कर. आणि प्रतिमा आत्याचा ह्या घरात विषय घेतला जर तू, तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहऱ्यावर जे हावभाव येतील, जे दुःख होईल ते पाहणार नाही. आणि तुमच्यासमोर मी प्लीज हात जोडतो. आजीसमोर प्रतिमा आत्याला मी पाहिलं असं थोडंसुद्धा म्हणू नका. आजी लगेच त्याच गोष्टीचा ध्यास धरेल आणि आजीला आपण कुठून आणून दाखवणार प्रतिमा आत्या? ती हे जग सोडून गेलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या आणि हा विषय इथल्या इथे स्टॉप करा. पण सायली अजूनही तिच्या मतावर ठाम आहे. ती म्हणते, नाही, मी स्वतः पाहिलं आहे, मला विश्वास आहे की ती जिवंत आहे. पण अर्जुनने आता तिला खूप जोरात रागवलेलं असतं. ह्या फोटोला तुम्ही जे काही चिरखड्या ओढल्या आहे ना त्या सगळ्या व्यवस्थित क्लीन करा आणि हा फोटो आपण आता आजीकडे घेऊन जाणार आहोत. तेव्हा ती त्याचाच निमूटपणे ऐकते. ती कपडा आणते, तो फोटो एकदम स्वच्छ करते. पण आता फोटो खाली घेऊन गेल्यानंतर सगळेजण प्रश्न विचारतील, तुझ्याकडे होता मग तू बोलली का नाहीस? आता सगळ्यांना खाली जाऊन काय सांगायचं? तेव्हा अर्जुन तिला सांगतो, घाबरू नका, मी सगळ्यांशी बोलतो, तुम्ही आता फक्त हा फोटो खाली घेऊन चला बरं. काय सांगायचं ते मीच सांगतो, तुम्ही गप्प बसा. खाली सगळेजण काळजीत असतात. इकडे मात्र रविराजच्या घरी पोलिसांचा प्रश्नांचा भडीमार चाललेला असतो. प्रत्येक व्यक्तीला ते प्रश्न विचारतात, नोकरांनाही प्रश्न विचारतात. तेव्हा नोकर सांगतात, आम्ही कालच आलो आहोत आणि ह्या रूममध्ये कोणीही जात नाही मॅडमना सोडून, फक्त ह्या मॅडमच जातात. तेव्हा पोलीस त्यांना विचारतात, हे खरं आहे का? तेव्हा ती म्हणते, हो, त्या रूममध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नाही, फक्त साफसफाईसाठी मी त्या रूममध्ये जाते. आता पोलीस त्यांना प्रश्न विचारू लागतात. आता मग सुरुवात कुठून करावी? सगळ्या घरातल्या व्यक्तींना प्रश्न विचारू का? तेव्हा प्रिया मात्र म्हणते, हो सर, तुम्ही प्रत्येकाला कसून चौकशी करा, अगदी मलाही, मी त्यांची मुलगी असली तरी मलाही तुम्ही संशय नजरेने पाहू शकतात. हवे तसे प्रश्न विचारा, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. हो की नाही रे काका? आपल्याला चोर पकडायचा आहे की नाही? काका फक्त मान डोलवतो, रागारागाने प्रियाकडे पाहतो. प्रियाला पूर्णपणे खात्री आहे की हे सगळं काकांनीच केलं आहे. पण आता शोधायचं कसं? पोलिसांना ती हिंट देत राहते की प्रत्येक व्यक्तीला तुम्ही कसून प्रश्न विचारा, कुणालाही घाबरू नका. आता इकडे सुमनच्या चेहऱ्यावरती घाम फुटलेला असतो आणि नागराजला भीती असते, ही घाबरली तर खरं बोलते की काय, म्हणून सगळ्यांना प्रश्न विचारत असतात पोलीस. इकडे घरी सगळेजण काळजीत असतात. प्रतिमाचा फोटो कुठेही नाही, काय करायचं म्हणून आजी रडत बसलेली असते. घरातली प्रत्येक व्यक्ती शोधून येते, कुठेही फोटो दिसत नाही, आम्ही सगळीकडे शोध घेतला असंही सांगू लागतात. आणि तितक्यात सायली आणि अर्जुन फोटो घेऊन येतात. त्या फोटोला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं, हा फोटो कुठे सापडला? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सांगतो, थोडा वेळ थांब. सायली म्हणते, हा तुझ्या रूममध्ये होतास, तू तिकडनंच आला ना, मग इतक्या वेळ बोलला काय नाही तुझ्या रूममध्ये आहे म्हणून? का इतक्या वेळ गप्प बसला? तेव्हा सायलीला प्रश्न विचारते ती, का गं सायली, तू का नाही सांगितलंस? तेव्हा सायली मात्र मान खाली घालून उभी असते. आजीला प्रतिमाचा फोटो सापडला म्हणून आनंद वाटत असतो. प्रतापही प्रश्न विचारू लागतो, काय प्रकार आहे हा सगळा? अर्जुन मग सगळ्यांना समजावून सांगतो की हा फोटो सायलीने
सकाळी काढून नेला होता पुसण्यासाठी आणि सगळेजण आजी वगैरे सगळे इकडे आरडाओरडा करू लागले. मग ती घाबरून गेली आणि आजी चिडेल की काय तिने प्रतिमाच्या फोटोला हात लावला म्हणून ती कुणाला काहीही बोलली नाही, निमूटपणे इथे उभी राहिली. अस्मिता तर तिला वेगवेगळे प्रश्न करू लागते की तुला काय गरज होती, मग इतक्या वेळ मुक्का घेऊन उभी होतीस, तुला खरं सांगता का नाही आलं. पण आजी म्हणते ठीक आहे, जे झालं ते झालं, माझ्या प्रतिमेचा फोटो सापडला ना. आणि कल्पनाही म्हणते अगं पुसायला नेलं होतं तर सांगायचंच ना, कशाला एवढी घाबरलीस. मग सायली सांगू लागते की माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिला आणि झाला आणि सगळेजणांना इतकं दुःख झालं म्हणून मी सगळ्यांची माफी मागते. मी तो फोटो पुसण्यासाठी नेला होता पण मी खूप घाबरले होते. आत्याच्या फोटोला तुम्हाला न विचारता हात लावला, तो काढून घेतला, तो पुसायला नेला, हे सगळं तुम्ही माहिती झाल्यानंतर चिडाल म्हणून मी गप्प बसले. तेव्हा आजी म्हणते अगं तू जे केलंस ते चांगलंच केलं, ठीक आहे ना, तू पुसायलाच नेला होता, मी कशाला तुझ्यावरती रागवेल, एवढी का घाबरलीस तू चांगलंच काम केलंस, किती छान स्वच्छ फोटो केला आहेस, का घाबरतेस, असं म्हणत आजी तिची समजूत काढते आणि घाबरू नको असंही बोलत असते. आणि इकडे सगळेजण मग म्हणतात फोटो सापडला ना, आता काही काळजीचं काम नाही. आजी फारच आनंदी असते त्या फोटोला पाहून आणि अस्मितालाही वाईट वाटतं की हिला कोणीच काही बोललं नाही. दरवेळेला मी जर अशी चूक केली तर किती सगळेजण माझ्यावर रागावतात. आणि सगळेजण मग गेल्यानंतर अर्जुन सायलीच्या कानात हळूच सांगतो की पुन्हा असं काही करू नका आणि अलिबागचा विचार तर डोक्यातनं काढूनच टाका. आणि तो ऑफिसला निघून जातो. रविराजच्या घरी पोलीस कसून चौकशी करत असतात. प्रत्येक व्यक्तीला प्रश्न विचारला जातोय का तुम्हाला कधी कळलं घरामध्ये चोरी झाली. नागराजला पोलीस प्रश्न करतात. नागराज मात्र न घाबरता डोळ्याची पापणी न मिटता पोलिसांना एकदम ठामपणे सांगतो दादा ओरडत ओरडत सकाळी आला आणि तेव्हा कळलं की घरात चोरी झाली आहे. तोपर्यंत कुणालाही काही माहीत नव्हतं, अगदी मलाही त्या क्षणाला कळल्यानंतर धक्का बसला की कोण चोरी करू शकतो माझ्या वहिनीचे दागिने. कितीच वर्षांपासून दादांनी ते जपून ठेवले, किती जीव लावला दादाचा, किती जीव होता त्या दागिन्यांमध्ये. शेवटची आठवण होती माझ्या वहिनीची ती. आता चोरी झाली, प्लीज तुम्ही लवकर शोधून काढा. आणि हे सगळं ऐकत असताना रविराज इमोशनल होत असतो. पण करणार काय, दागिने चोरीला गेले आहे हे सत्य काही लपणार नाही. नागराजने प्रश्नाची उत्तरे एकदम व्यवस्थित दिलेली असतात. पोलिसांनी आता दुसरा रोख धरला आहे, तो सुमनकडे. सुमनला ते जाऊन विचारतात तुम्ही या घरात 24 तास असतात, कुठेही जात नाही, हे घर तुमच्याच ताब्यात, त्यामुळे प्रत्येक घरातली हालचाल तुम्हाला ठाऊक असते. घरामध्ये कोण आलं कोण गेलं, कुणाच्या चेहऱ्यावर कधी आनंद असतो, कोण कधी घाबरलेलं असतं. तर तुम्ही असं कधी घरातल्या एखाद्या व्यक्तीला पाहिलं आहे का ते घाबरलेलं, घामाघूम झालेलं. नागराज मात्र तिच्याकडे लक्ष ठेवत असतो. ती खूप घाबरलेली असते, ती खूप टेन्शनमध्ये असते. आता खरं बोलते की काय म्हणून त्यालाही टेन्शन येतं. पण ती म्हणते नाही, मी कुणालाही असं काही पाहिलेलं नाही. आणि पोलीस पुन्हा दुसरा प्रश्न करतात तर पुढे कधी तुम्हाला त्या रूममधून बाहेर येताना तुम्ही कुणाला पाहिलं का. इकडे मात्र सायली त्याच विचारत असते की नक्कीच ती आत्या होती, पण तिला शोधायला तर हवं. आणि अर्जुनने ह्या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार दिला आहे. पण सायलीने आता निर्धार घेतला आहे की त्या व्यक्तीला मी शोधूनच काढेल. ती प्रतिमा आत्याच होती. ती आपली बॅग उचलते आणि खाली हॉलमध्ये येते. इकडे तिकडे पाहते कोणी बघतंय की नाही. ती प्रतिमा आत्याचा फोटो तिच्या कॅमेऱ्यामध्ये शूट करते आणि कॅमेऱ्यातला तो फोटो मोबाईलमध्ये घेते आणि तो फोटो घेऊन आता शोध मोहीम तिने सुरू केलेली असते. कुणालाही न सांगता ती आता घराबाहेर पडलेली आहे. रविराज मात्र पोलिसांना म्हणत असतात तुम्हाला हवी ती मदत घ्या आणि पण चोर शोधून काढा. आणि आमची सुमन फारच भोळी भाबडी आहे, तिला कोणी काही जोरात जरी बोललं तरी ती घाबरून जाते. ती कुणाशी जास्त बोलत नाही, खूपच साधी भोळी आहे. मग तिला सगळं ते आठवत असतं. नागराज तिला बोलला होता जर मी चोरी केली हे कुणाला सांगितलंस तर बघ. तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तिच्या नवऱ्याने ते दागिने चोरल्याचं, पण आता सांगणार कसं, ती घाबरलेली असते, भांबवलेली असते. ती खरं बोलते की काय म्हणून नागराजही घाबरतो आणि ती तिच्या विचारात असते. तिने आठवलेलं असतं की तिच्या नवऱ्याने तिला सांगितलं मी जर चोरी केली हे कुणाला सांगितलं तर मी आत्महत्या करेल. आता नवऱ्याने आत्महत्या केली तर काय करावा ह्या पेचात पण ती पडलेली. म्हणजे ती पोलिसांसमोर एकही शब्द नीट बोलत नाही, खूप भांबवलेली असते. तेव्हा मात्र प्रिया तिला म्हणते की काकू तू घाबरू नको, तुला जे वाटते तू सरळ बोल, कुणाच्याही दबावाखाली येऊ नको. तू कशाला घाबरते, पोलिसांना घाबरते की आणखी कुणाला. तू चोर पाहिला होता का, त्या चोराने तुला काही धमकी दिली आहे का. तेव्हा मात्र ती काही भांबवून बोलणार तितक्यातच नागराज तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि खांदा दाबत तिला म्हणतो अगं काहीही काय बोलते, तुला माहिती आहे ना माझी बायको किती साधी सिंपल आहे. तिला कोणी जोराने ओरडलं तरी तिच्या अंगाचं कापरं होतं, तर पोलिसांसमोर बोलणं तर तिला घाबरल्यासारखं होत आहे. तिला तो धीर देतो, हे बघ घाबरू नको, पोलिसांना ना तू सरळपणे सांगून टाक बरं
की दादा आला तेव्हाच तुला कळलं की घरात चोरी झालेली आहे, एवढी घामाघूम का होतेस, असं म्हणत तो तिचे खांदे दाबतो आणि पोलिसांना तो उत्तर द्यायला सांगतो. सांग पोलिसांना तू जे पाहिलं, जे तुला माहिती आहे. मग ती सांगू लागते की काही झालेलं नाही, मी खूप घाबरली आत्ता, मला खूप भीती वाटते कुणाशी बोलताना, आणि त्या दिवशी मी कुणालाही चोरी करताना पाहिलेलं नाही. आम्हाला आत्ताच कळलं, रविराज भाऊजी जेव्हा ओरडत आले की चोरी झाली, तोपर्यंत आम्हाला कुणालाही ठाऊक नव्हतं की घरामध्ये इतकं सगळं घडलेलं आहे आणि चोरी झालेली आहे, असं ती पोलिसांसमोर बोलते. आणि मग नागराज तिला गप्प राहा असं सांगतो. आणि मग तो म्हणतो माझी बायको खूप साधी भोळी आहे, तिला जास्त कोणी काय बोललं की ती घाबरून जाते. रविराजही म्हणतो मग ती खरंच खूप घाबरगुंडी आहे, तिला जास्त प्रश्न विचारू नका. मग पोलीस म्हणतात ठीक आहे, जे काही असेल ते असेल, पण आम्ही तुम्हाला वचन देतो की तुमचे दागिने आम्ही 100% शोधून काढू आणि ते तुमच्यापर्यंत पुन्हा वापसही आणून देऊ. आणि रविराज सरांना ते हात मिळवणी करतात आणि तिथून निघून जातात. मग रविराज सुमनला सांगतो घाबरू नको एवढी, काही नाही, सापडतील आपले दागिने. पण तन्वी म्हणते बाबा माझ्या आईची शेवटची आठवण होती, काही करून भेटायला हवी, आणि ती काही करून भेटली नाही ना आपल्या आईची शेवटची आठवण, मला खूप वाईट वाटेल. ज्या कोणी ते दागिने घेतले असेल ना तो खरंच खूप नीच असेल, खूप नालायक असेल, असंही ती शिव्या श्राप देऊ लागते. आणि बोलता बोलता तिची नजर तिच्या काकांकडेच असते आणि म्हणते हो की नाही रे काका, ज्यांनी कोणी चोरी केली असेल तो किती नीच असेल ना. मग काका मांडव लावून होकार देतो. आता त्याला हे कळलेलं आहे की आपण दागिने चोरून खूप मोठी चूक केली आहे. दादा ह्या वेळेला आपल्याला कसल्याही प्रकारची माफी देणार नाही, घरात काय दारात सुद्धा उभं करणार नाही, आणि आपले जे हाल होईल ते सांगण्याजोगेही राहणार नाही. म्हणून त्याला घाम फुटलेला असतो. आता काय करावं त्याला सुचेनासं होतं. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की त्याच ठिकाणी सायली पुन्हा त्या बाईला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करते. ती अलिबागला त्या ठिकाणी येऊन सगळ्यांना तो फोटो दाखवत असते. त्या प्रत्येक दुकानदाराला ती फोटो दाखवते आणि विचारते ह्या बाईला पाहिलं का तुम्ही, तिच्या चेहऱ्यावरती भाजल्याचे व्रण आहे, आणि ती बाई असं तिच्या चेहऱ्यावरती ओढणी ठेवून इकडनं तिकडनं जात असते. कधी कोणी पाहिलं का, काल तिचं ॲक्सिडेंट पण झाला होता, इथले काही लोक तिला रिक्षात बसवून डॉक्टरकडे घेऊन गेले होते. पण प्रत्येक दुकानदार म्हणतो की मी पाहिलं नाही. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीलाही तो चेहरा दाखवत असते. कधी कोणी येताना जाताना पाहिलं का म्हणून विचारत असते, पण कोणीही तिच्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं नसतं. कोणीही त्या बाईला पाहिलेलं नाही, सगळेजण नकारार्थीच सांगत असतात. आणि ती तिचे प्रयत्न मात्र सोडत नाही. प्रत्येकाला जाऊन जाऊन तो फोटो दाखवते आणि विचारण्याचा प्रयत्न करत असते. आता काय करावं तिला कळेना. मोबाईल स्विच ऑफ होत आलाय आणि घरीही रेंजही नाही, घरी फोन लागतही नाही. काय करायचं, कुणाला सांगू आता मी इकडे आली आहे. कल्पना मात्र विमलला सांगत असते की तू हे काम कर, ते काम कर, आणि सायली घरी आली की भाजीला फोडणी करेल, चपात्या लाटेल, अशी सेटिंग घरामध्ये चालू असते. आणि अर्जुन ऑफिसमधनं संध्याकाळी घरी येतो. बायको बायको कुठे आहेस तू, असं करत करत घरात शिरतो. आणि प्रताप म्हणतो मग पाहिलं रे, हा ना घरात घुसल्या बायकोचं नाव सुरू करतोय, काय जप आहे याच्या तोंडात बायको बायको. मग तो सांगतो मी तिला सकाळपासून फोन लावतोय, तिचा एकदाही फोन लागला नाही, मला काळजी वाटत होती म्हणून मी घरी येऊन विचारतोय, ती कुठे आहे, घरातच आहे ना, मला उत्तरही देत नाही. तेव्हा कल्पना मात्र हसते आणि प्रताप सांगत असतो बापरे बाप, हा मुलगा तर माझ्याही पुढचा निघाला रे. मी तरी बायको खोलीतच करत असेल, हा तर घरभर बायकोशिवाय याचं एक मिनटंही पान हलत नाही. नक्की हा माझाच मुलगा आहे की माझ्यावर गेला आहे की नाही, असंही तो त्याच्या बायकोला विचारतो. आणि तिथे सगळेजण थट्टा मस्करीमध्ये हसू लागतात. अर्जुन मात्र सिरियसली म्हणतो सांगा ना कुठे गेली. मग कल्पना म्हणते अरे थोडा वेळ बाहेरच तर गेली आहे, येईल थोड्या वेळात, काय काळजी करू नको तू, असं ते समजावून सांगत असते. पण आता अर्जुनला कळलं आहे की ती नक्कीच त्याच गोष्टीला शोधण्यासाठी गेली आहे. इकडे मात्र सायलीने तिचे प्रयत्न काही सोडलेले नाही. प्रत्येक दुकानदाराला ती फोटो दाखवत असते, विचारत असते आणि दमून थकून जाते. आता काय करावा तिला सुचेना. एकतर रेंजही नाही घरी कोणाला फोन करून सांगायला, आणि देवाला ती नक्की प्रार्थना करत असते की प्रतिमा आत्या मला भेटू दे, मी इथून घरी जाईल तर गोड बातमी घेऊनच जाईल, असंही ती मनातल्या मनात ठरवते. तिच्या समोरून एक बाई तशीच जाते. मग प्रतिमा आत्या अशी हाक मारत मारत ती छत्री घेऊन त्या बाईच्या मागे सुटते आणि त्या बाईच्या जवळ जाऊन थांबते. त्या बाईला थांबवते आणि तिचा चेहरा पाहून तिला धक्का बसतो, कारण ती प्रतिमा आत्या नसतेच. प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की थकलेली हारलेली
सायली देवाच्या समोर जाते, देवाला प्रार्थना करते की मला प्रतिमा आत्या लवकर सापडू दे, मी जी गोष्ट करायला आली आहे ती मला सापडू दे, देवा माझं जास्त अंत पाहू नको रे, असं म्हणत ती देवासमोर रडू लागते. प्रतिमा आत्या सापडू दे असंही म्हणते. आणि प्रसाद वाटताना एक बाई तिला दिसते, ती प्रतिमा आत्या असते. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.